नमस्कार, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त असे करायला सोपे आणि पौष्टिक असे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय. अगदी शेवटपर्यंत अजिबात मिश्रण कोरडं होत नाही आणि एकदम मऊसूत असा लाडूसुद्धा आपला तयार होतो. तर इथं मी घेतले अर्धा किलो खोबरं, साधारणतः 200 ते 250 ग्राम तूप घेतले, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 200 ग्राम इथं मी घेतले खारीक पावडर, एक छोटी अर्धी वाटी डिंक घेतला आहे, एक मोठी वाटी गूळ घेतला आहे, खसखस घेतली, तीळ घेतलेत आणि सुंठ पावडर घेतली. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून लागणार आहे ड्रायफ्रूट. तुम्हाला जर खारीक पावडर वापरायची नसेल तर तुम्ही घरी खारीक फोडून त्याची पावडर करून वापरली तरीसुद्धा चालेल, पण इथं मी रेडीमेड खारीक पावडर घेतली. इथे मी घेतलेले आहेत काजू, बदाम आणि मनुके. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पिस्ता, चारोळी, अक्रोड जे काही ड्रायफ्रूट असतील ते वापरू शकता. आता सुरुवातीला तर आपण खोबरं भाजून घेऊयात. खोबरं तुम्ही किसून घ्या किंवा बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. आता खोबरं कढईमध्ये छान असं लालसर होईपर्यंत किंवा असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि खोबरं छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. फार असं जास्त भाजायची गरज नाही. हलकासा कलर चेंज झाला की खोबरं छान असं कडक होतं, मग तुम्ही ते काढून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीचं खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटामध्ये अर्धा किलो खोबरं भाजून तयार होतं. तर त्याच कढईमध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायचे. खसखससुद्धा पटकन भाजली जाते, फार असा वेळ लागत नाही. थोडीशी लालसर झाली की लगेच काढून घ्यायची. आता खोबरं एका वेगळ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि खसखससुद्धा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता इथे मी घेतलेत 1 वाटी तीळ. हे पांढरे घरचे तीळ आहेत. तीळसुद्धा छान अगदी फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात. तीळसुद्धा अगदी छान असे पटकन फुलतात. आता तीळ भाजल्यानंतर ते सुद्धा एका डिशमध्ये काढून घ्यायचे. आता तीळ काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतले आणि आता त्याच्यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत. आता डिंक तळताना सगळा डिंक एकदम अजिबात टाकायचा नाही, थोडा थोडा करून डिंक टाकायचा. डिंक जर तुम्ही सगळा एकदम टाकला तर तो फुलतो, पण आतून थोडासा कच्चा राहतो आणि तो जर लाडूमध्ये तसाच अडकला तर तुमचा दातसुद्धा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे डिंक थोडा थोडा करून भाजून घ्या, छान असा फुलतो. आता डिंक भाजून झाल्यानंतर आपण ड्रायफ्रूट तळून घेऊयात. परत थोडंसं 2 चमचे तूप मी त्याच्यामध्ये वाढवले. सुरुवातीला बदाम तळून घेऊया, कारण बदाम तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. काजू आणि मनुके पटकन फ्राय होतात. आता छान असा फेस आल्यानंतर त्यामध्ये मनुके आणि काजूचे तुकडे मी टाकून घेतलेत. हे सुद्धा एक 3 ते 4 मिनिट छान असे फुलेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. मस्त असे ड्रायफ्रूटसुद्धा आपले तुपामध्ये फ्राय करून झालेत. मस्तच. तुम्ही आता मी जे याच्यामध्ये तूप आहे ते तुपासकट बाजूला काढून घेते. परत एकदा याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घातले आणि आता आपण याच्यात खारीक पावडर भाजून घेऊयात. आता खारीक पावडर भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा किंवा जर तुमची कढई जास्त गरम असेल तर गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. 1-2 मिनटासाठी खारीक भाजून घ्यायची. जर तुम्ही जास्त खारीक भाजली तर लाडू कडवट लागू शकतो. त्यामुळे 1-2 मिनटं खारीक पावडर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे. लगेच त्याचा कलर चेंज होतो, तुम्ही बघू शकताय. त्याच्या गुठळ्यासुद्धा अजिबात झालेल्या नाही आहेत आणि तुपामध्ये भाजल्यानंतर खारीक पावडर एकदम मऊसूत तयार होते. आता मस्त अशी खारीक पावडर भाजून झाली. ती एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतली. परत त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतले मी आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ. ज्या पद्धतीने आपण बेसन भाजतो सेम त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ इथं भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून तूप याच्यामध्ये सतत घालत राहायचं आहे, जेणेकरून जोपर्यंत पीठ आपलं थोडंसं पातळ होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये तूप घालत राहायचं आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही कोरडं गव्हाचं पीठ भाजून घातलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि गव्हाचं पीठ अगदी छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजल्यानंतर एक त्याचा वेगळा असा मस्त सुवास येतो, जसं आपण बेसन भाजल्यानंतर येतो अगदी सेम तसाच. आणि जसं लाडूला बेसन भाजतो तशा सेम पद्धतीचं गव्हाचं पीठ आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. बघा, छान असं गव्हाचं पीठ भाजून झालं आहे. थोडं थोडं करून तूप घालायचं आहे. जे 2 ते 250 ग्राम आपण तूप घेतलं होतं तेवढं सगळं तूप या लाडवासाठी वापरायचं आहे. तेव्हाच लाडू तुमचे अगदी मऊसूत आणि पौष्टिक आणि टेस्टीसुद्धा तयार होतील. बघा, छान अशी पिठाला जाळी सुटत आलेली आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता पिठाचा कलरसुद्धा हलकासा चेंज झाला आहे आणि पिठाने तूप सोडलं की पीठ लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ज्या खारीक पावडर भाजली होती त्याच्यामध्येच हे गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच याच्यामध्ये बाकीचे सगळे जिन्नससुद्धा आपण मिक्स करून घेऊयात. गव्हाचं पीठ आणि खारीक पावडर व्यवस्थित उलटण्याच्या सहाय्याने मिक्स करायची. तर याच्यामध्ये घालते मी सुंठ पावडर,
तुम्ही आवडत असल्यास वेलची पावडरसुद्धा घालू शकता. हा डिंक आणि तीळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. आता याच्यामध्ये घालायचे खोबरं तुम्ही हाताने चुरून घातलं तरीसुद्धा चालेल, किंवा जर थोडंसं जाडसर वाटत असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला पल्स मोडवरती फिरवूनसुद्धा घेऊ शकता. हाताने चोळलेलंच बेटर, कारण ते छान असं क्रंची होतं. आता याच्यामध्ये घालायचे बारीक केलेले तीळसुद्धा ओबडधोबड बारीक करायचे, फार अशी बारीक पावडर करायची गरज नाही. आता याच्यामध्ये घालायचं मिक्सरमधून बारीक केलेला डिंक बारीक केल्यानंतर छान असा ओलसर त्याचा लगदा तयार होतो, तो याच्यामध्ये घालायचा आहे. ड्रायफ्रूट घालून घ्यायच्यात. याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ आणि खसखस मी एकत्रच बारीक केलेत, ओबडधोबड बारीक केलेत आणि ते याच्यामध्ये घातलेले आहेत. कारण मिश्रण गरम आहे, त्यामुळे तुम्ही चमचा किंवा उलथण्याच्या सहाय्याने मिक्स करा. हाताने मिक्स केलं तर तुम्हाला चटका लागू शकतो. गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या झालेल्या, त्या गुठळ्यासुद्धा व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि आता आपण गुळाचा पाक करून घेऊयात. आता 1 वाटी गूळ घेतला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी. हो, माहिती आहे मला की गुळाच्या पाकामध्ये पाणी घालत नाहीत, पण जेव्हा तुम्ही डिंक लाडू बनवता तर तेव्हा याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला, म्हणजे मिश्रण अजिबात कोरडं होत नाही. आणि हीच एक खास ट्रिक आहे, जे की डिंकाचे लाडू अगदी शेवटपर्यंत कोरडे होणार नाहीत किंवा सारण कोरडं होणार नाही. अगदी तुम्ही शेवटचा लाडू वळतानासुद्धा अगदी इझी लाडू वळला जाईल, अशा पद्धतीचे लाडू तुमचे तयार होतात. आता मस्त असा गूळ आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे. आणि गुळाचा पाक करण्यासाठी फार असा वेळ लागत नाही. 1-5 मिनटामध्ये गुळाचा पाक छान असा तयार होतो. गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेला आहे आणि याला एक छान असा फेस आला किंवा एक उकळी आली. हे बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि छान असं मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. अगदी 5 ते 6 मिनिट हा गुळाचा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जेव्हापासून आपण गूळ पॅनमध्ये घेतला आहे तेव्हापासून पूर्ण पाक होईपर्यंत 5 ते 6 मिनिटच पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. राहिलेलं सगळं तूप या गुळाच्या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा. छान असा मस्त गुळाचा पाक आपला तयार झालेला आहे आणि हा गरम गरम पाक आता आपण त्या मिश्रणावरती घालून घेऊयात. जर तुम्ही याच्यामध्ये पाणी नाही वापरलं तर सारण अगदी 2 ते 3 लाडू वळेपर्यंत पूर्ण कोरडं होतं आणि जोपर्यंत तुम्ही जर जास्त लाडू वळताय तर तुमचे हातसुद्धा अगदी भरून येतील. तुम्ही एकटे जरी बनवत असाल, अगदी 2 काय 5 किलोची जरी लाडू बनवले तरीसुद्धा मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही आणि तुम्ही एकट्याने सुद्धा हे लाडू सहज बनवू शकाल. आता गरम गरम गुळाचा पाक या मिश्रणावरती घातला आहे. चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गरम गरम असतानाच याचे लाडू वळून घेऊयात. हे लाडू तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा दररोज सकाळी देऊ शकता, किंवा जर तुमच्या घरी बाळंतीण असेल तर तिच्यासाठी सुद्धा हे लाडू तितकेच पौष्टिक आहेत. मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू आपण तयार करून घेऊयात. हाताला चटका लागतोय, हळूहळू थोडंसं हे करून तुम्ही हे लाडू याचे वळून घेऊ शकता. अगदी सुरुवातीला ओबडधोबड वळा, नंतर याला गोल आकार दिला तरीसुद्धा चालेल. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिश्रण कोरडं होणारच आहे. हे बघा, मस्त असे लाडूसुद्धा वळले जात आहेत. छान असं त्याला बाइंडिंग आलेलं आहे. लाडू वळून हातावरती घोळा की छान असा त्याला गोलाकार आकार तयार होतो आहे. आणि बघा, माझे लाडू सगळे वळून झालेले आहेत. अगदी शेवटचा लाडू मी वळते तरीसुद्धा मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही आहे. अगदी सहज लाडू वळला जातो आहे आणि मस्त असे आपले इथं डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेत. जे प्रमाण घेतलं होतं तर त्या प्रमाणामध्ये या मध्यम आकाराचे 35 ते 40 लाडू बनवून तयार झालेत. तुम्ही जर याच्यापेक्षा मोठे बनवले तर कमी होतील, जर याच्यापेक्षा छोटे बनवले तर अगदी 50 लाडूसुद्धा तयार होतील. म्हणजे 50 लाडूचं हे परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही या डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यामध्ये मी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. आणि एक लाडूसुद्धा मी इथं तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मऊसूत लाडू तयार झालेत, अतिशय सुंदर लाडू तयार होतात. अगदी तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा म्हातारे आजी आजोबा असतील ते सुद्धा हे लाडू अगदी सहज खाऊ शकतील आणि तितकेच पौष्टिकसुद्धा हे लाडू तयार होतात. कारण याच्यामध्ये आपण मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे. मस्त असे साजूक तुपामधले डिंकाचे लाडू तयार झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.